Now is the screen visible to you? Yes, sir. Okay. So let's start. Now we are going to discuss regarding with the next point, which is related with the volcano. That 2 points are, one is the hot spring and second one is the geyser. Okay. Now hot spring, as the name indicates that spring. What is the meaning of spring? मराठीमध्ये स्प्रिंगला काय म्हटलं जातं? झरा. ओके. मीन्स अर्थच्या एखाद्या सरफेस मधून वॉटर ज्यावेळेस बाहेर येत असतं त्यावेळेस त्याला आपण स्प्रिंग म्हणून कन्सिडर करत असतो. वेन वॉटर इज कम आउट फ्रॉम द अर्थ सरफेस it is considered as a spring. Okay. And hot spring means when hot water, which water we consider a hot water, generally the normal temperature of the water is maximum, then it is considered as a hot water. And when such a type of the hot water are come out from the earth surface, that feature is considered as a hot spring. Okay. Now why this hot water comes out from the earth surface? What is the reason behind that? So geothermal energy is the main reason. Geothermal. Now geo is the related with the earth and thermal is related with the temperature. So we know that when we go down inside the earth, temperature of the earth is continuously increasing. Okay. Generally 3 kilometer as to 1 degree Celsius is the ratio of the rise in the temperature. Okay. सो जसं आपण अर्थच्या आतमध्ये जाऊ तसं टेम्परेचर कंटिन्युअसली काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. ओके. ऍव्हरेज जर तुम्ही बघितलं तर 3 किलोमीटरला 1 डिग्री सेल्सिअस एवढं ऍव्हरेज टेम्परेचर कंटिन्युअसली इन्क्रीज होत जातं जसं जसं आतमध्ये जाऊ तसं. आणि मॅक्झिमम डेपला जर आपण गेलो आणि त्या डेपला जर वॉटर प्रेझेंट असेल तर सडनली त्याचं टेम्परेचर आतमध्ये इन्क्रीज झालेलं असतं. आणि टेम्परेचर कशामुळे राईज होतं? जसं आपण आतमध्ये जाऊ तसं आपण मॅग्माच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात असतो, त्यामुळे कंटिन्युअसली टेम्परेचर आतमध्ये इन्क्रीज होत गेलेलं असतं. सो जिओथर्मल एनर्जी इज वन ऑफ द रिझन फॉर द हॉट स्प्रिंग. ओके. नाव थ्रू आउट द वर्ल्ड such a type of the hot springs are present throughout the world. ओके. पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळीकडे तुम्हाला या टाइपचे हॉट स्प्रिंग्स बघायला मिळतात. इन महाराष्ट्र ऑल्सो the hot springs are there in the Konkan region at the Rajapur area. Such a type of the hot springs are there, but they are not perennial. Means पूर्ण वर्षभर ते तुम्हाला बघायला मिळत नाही. वर्षातले एक ठराविक वेळेतच ते हॉट स्प्रिंग कोकण मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. बट इन इंडिया सेव्हरल प्लेसेस आर देअर थ्रूआउट द इयर. दी सच अ टाइप ऑफ द हॉट स्प्रिंग्स आर कम आउट. इंडियामध्ये असे प्लेसेस आहेत की कंटिन्युअसली तिथून हॉट स्प्रिंग बाहेर येत असतं. सो कॅन एनीबडी नो दॅट प्लेस और सच अ प्लेसेस विच आर प्रेझेंट इन इंडिया? हॅलो. विच आर दी प्लेसेस कुणाला माहित आहेत का की हॉट स्प्रिंग कंटिन्युअसली थ्रू आउट दी इयर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात? इंडोनेशिया सर, example of. Okay. So Manikaran is the area where the famous hot springs are there.
ओके. मणीकरण हा एरिया आहे की त्या मणीकरण एरियामध्ये तुम्हाला अशा टाईपचे हॉट स्प्रिंग्स बघायला मिळतात. नाव वेअर दिस प्लेस, कुठे आहे हे प्लेस? फ्रॉम फ्रॉम सिमला हिमाचल टू कुलू. प्रदेश. येस येस. सिमला टू कुलू मनाली. सिमलापासून तुम्ही कुलू मनालीला जसं जाता त्या रोडवरती मध्ये मणीकरण नावाचा एक प्लेस आहे. Okay, so here at the Manikaran you find such a type of the hot springs are there. One small river is formed, stream is formed from this hot spring. या hot spring पासून त्या ठिकाणी एक छोटी नदी तयार झालेली आहे, स्ट्रीम तयार झालेली आहे. कंटिन्युअसली 12 महिने त्या ठिकाणी हे हॉट स्प्रिंग बाहेर येतं. ओके. the temperature is below boiling point, म्हणजे बॉइलिंग पॉइंट पेक्षा स्लाइटली त्याचं टेम्परेचर कमी असतं किंवा बॉइलिंग पॉइंट एवढं सुद्धा त्याचं टेम्परेचर गेलेलं असतं. आता तुम्ही जर बघितलं हॉट स्प्रिंग मध्ये जर बघितलं तर त्याचं मिनरल कंटेंट जर बघितला तर त्याच्यामध्ये सिलिकॉन डायऑक्साईड हे प्रेझेंट असतं. सिलिकॉन डायऑक्साईड असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं टेम्परेचर स्लाइटली इन्क्रीज झालेलं असतं. ओके. सो just a minute. I have one video clip which is related with these hot springs. Okay, just wait. These are the video clips from the Manikaran area. 1 minute travel facts from Indian Globetrotting. So Manikaran when is you look located in here, the Parvati Valley or River the Parvati water in is Kulu at district boiling in point. Uttar Pradesh. Manikaran means earring. The springs at Manikaran comes out to the surface with pressure and are very hot. There is no sulfur or iron mixed in the water, but it is said to be radioactive. The water of these springs is too hot such that rice and vegetables can be cooked in it. The water of the spring is also supposed to have curative power. Manikaran is 45 kilometers from Kulu in Himachal Pradesh. Another one video is there. The local people from that Manikaran area used that water for the cooking purposes. Cooking purposes साठी त्या ठिकाणी त्या वॉटरचा यूज केला जातो. At that place, one Gurudwara is there, and the food of that Gurudwara is prepared from this boiling water. Non-polluted pure water is that. All the local people from that area used that hot water as a energy source for the cooking purposes. All these grains and rice are filled in the such a type of the utensil, and after they are inserted in that hot water. After 1 to 2 hours, that grains and rice is perfectly cooked.
So this is about the hot spring. Now we are going to discuss regarding with the next point, which is same as the hot spring, but the name is different. That is the geyser. Okay. Now, what is meaning of geyser? What is the difference between hot spring and geyser? A geyser is a hot spring characterized by the intermittent discharge of water ejected as a turbulent eruption that is accomplished by a water phase. ओके. हॉट स्प्रिंग आणि गीझर मध्ये काय डिफरन्स आहे? तर फर्स्ट डिफरन्स असतो तो म्हणजे हॉट स्प्रिंग मधून लिक्विड मटेरियल त्या ठिकाणी बाहेर येत असतं. कंटिन्युअस लिक्विड वॉटर इज कम आउट फ्रॉम दी हॉट स्प्रिंग, बट फ्रॉम दी गीझर the liquid water don't come out. It is converted into fountain. Okay, small droplets are come out from the geyser instead of liquid water. And hot springs is continuous discharge of water, but geysers are not continuous discharge. That fountains are come out after with some gap. ओके. म्हणजे गीझर्स आणि हॉट स्प्रिंग मध्ये काय डिफरन्स आहे? तर हॉट स्प्रिंग मधून कंटिन्युअसली लिक्विड वॉटर बाहेर काही वेळानं फाउंटन टाइप मध्ये वॉटर ड्रॉपलेट्स बाहेर येत असतात. ओके. Erupts water at or usually above the boiling point. After beyond boiling point च्या पुढे गेल्यानंतर ते वॉटर बाहेर येतं. ओके. About 1,000 geysers exist worldwide, roughly half of which are in Yellowstone National Park. पूर्ण हॉट स्प्रिंग सारखे तुम्हाला गीझर पूर्ण वर्ल्ड मध्ये बघायला मिळत नाहीत. तर तुम्हाला ठराविक ठिकाणी हे गीझर तयार झालेले बघायला मिळतात. ओके. आणि त्यातले मॅक्झिमम गीझर्स जे आहेत ते येलोस्टोन नॅशनल पार्क जे आहे युएसए मध्ये येलोस्टोन नॅशनल पार्क आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हे गीझर मॅक्झिमम नंबर्स मध्ये बघायला मिळतात. ओके. सो जस्ट वेट, आय विल शो यू. So this is the one video in which the all the things related with the geyser are explained here.
So all these are the hot springs from the worldwide. Okay, so just I will give you the it is a Yellowstone National Park. Look here, very large area, and at various places the hot springs and geysers are present. Up to 300 feet water can be ejected.
So this is about the hot spring and geyser. Now, just a minute.